यावेळेला लो फुल टॉस क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवलंय कव्हर क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी अभिषेक अंगणेच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार या दुसऱ्या डावातील. बादशाह 11 मानकूर कर्णधार त्वरितच आपण टॉस बॉक्स मध्ये या. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर फटका अभिषेक अंगणे यांच्या बॅट मधून आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. पंधरा या आकड्यावर. यावेळेला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फंबल थोडेसे जरूर झाले आणि हा देखील बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन 4 धावा चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 19 या आकड्यावर. आणि टुर्नामेंट तर नक्की इथे चांगली होतात. आम्ही खेळत आलोय सध्या खूप टाइम पासून, तर टुर्नामेंट्स खरंच चांगले असतात इकडे सगळ्या. आणि या मैदानाच्या तुझ्या खूप जवळच्या आठवणी राहिल्यात. शुभेच्छा देतो आणि एकेलच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन आम्हाला इथे बोलवून जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच अबुदयनगरचा गणराज मंडळाचे सरचिटणीस शैलेशजी आज आमच्यासोबत आहेत. तर शैलेशजी तुम्हालाही मी विनंती करेन या सर्व उपस्थित. यावेळेला जर आपण पाहिलं तर बिमर पडताळलाय जरूर पंचांनी. नो बॉल या ठिकाणी पंच घोषित करतायत. म्हणजे एकूण 5 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 5 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 48 या आकड्यावर. 48 धावा धावफलकावरती झाल्यात. 59 धावांची गरज आहे. यावेळेला फ्री हिटचा बॉल. या बॉलला देखील आपण पाहिलं तर पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 52 या आकड्यावर. फलकावरती 56 म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 3 धावांची गरज असणार आहे. यावेळेला अभिषेक अंगणे याच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. यावेळेला आणखीन एक बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. अभिषेक अंगणे लगातारचा दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. षटकारांची गरज आहे. धावांचा अक्षरशः डोंगर रचलाय टीम बादशाह 11 मानकुर्द या संघाने. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 14 या आकड्यावर. आणखीन एक बॉल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. 1 बाउंड चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 2 षटकारानंतर आणखीन एक चौकार अभिषेक अंगणे यांच्या बॅट मधून. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 18 या आकड्यावर. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. याही बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले सीमारेषा पलीकडे. 22 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. पहा अभिषेक अंगणे काय फलंदाजी केली आहे. 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून. आणि म्हणूनच की काय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. यावेळेला मोठा फटका खेळलाय. या बॉलला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केले होते. बॉल गेला सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. अभिषेक अंगणे यांच्या बॅट मधून येत आहेत धावा 6.
38 धावा धावफलकावरती झाल्यात. आणखीन एक बॉल याही बॉलला पाठवलंय. नाव आहे अभिषेक आंगणे. आंगणे यांच्या बॅट मधून आणखीन एक येतोय षटकार. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 44 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 43 धावांची गरज आहे. असं यावेळेला समोर फटका खेळलाय आणि हा बॉल गेलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी अभिषेक आंगणे ब्रँडेड षटकार. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते धावफलकावरती 50. म्हणजेच उर्वरित 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 37 धावांची. 18 बॉल मध्ये 50 धावा बनवल्यात. होमसाई